गुड मॉर्निंग स्टुडंट्स. सोल्युशन आणि कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी या टॉपिकमध्ये आपण लास्ट लेक्चरला कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीला स्टार्टिंग केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पहिली कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण डिस्कस केलेली लोअरिंग इन वेपर प्रेशर. त्याच्या पुढे जाऊन आपण रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर सुद्धा बघितलेलं आहे. त्याच्यानंतर रिलेशन बघितलं मोलर मास ऑफ सोल्यूट सोबत असलेलं. परत मोलॅलिटी आणि रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर यांच्यामधलं पण. या लेक्चरला काय करूया, जे तुम्हाला मी डीपीपी नंबर 6 सेंड केलेली त्यात थोडंसं आपल्याला सोल्युशन सगळे फाइंड आउट करायचे आहेत आणि ते करत असताना काही फॉर्म्युलेज तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. पहिल्यांदा बघा फॉर्म्युलेज, इम्पॉर्टंट फॉर्म्युले कोणते कोणते होते. तर पहिला जो फॉर्म्युला होता तो कोणता बघा, राउल्स लॉ जो आपण यूज केलेला, राउल्स लॉ फॉर अ सोल्युशन containing non-volatile solute. non-volatile solute म्हणजे एक असं सोल्यूट की जे नॉन व्होलेटाईल आहे, की ज्याचे वेपर्स फॉर्म होणार नाहीत. अशा सोल्यूट साठी जो काही राउल्स लॉ होता त्याच्यासाठी तुम्ही काय केलं, टोटल प्रेशर म्हणजे त्या सोल्युशनचा प्रेशर तो पीएस ने पण दाखवला तरी चालतोय किंवा पीटी ने पण दाखवला तरी चालतोय. तो टोटल प्रेशर ऑफ सोल्युशन काय होता, तर P0A into XA म्हणजे ए नावाचा कोण असणार आहे, तुमचा प्युअर सॉल्व्हंट असणार आहे. इथे लिहितो मी where A is equal to pure solvent. आणि जो B असेल B, तो B कोण असेल मग, नॉन व्होलाटाईल सोल्यूट. जनरली सोल्यूटला आपण सेकंड नंबर देतो, सॉल्व्हंटला 1. म्हणजे याच्या ठिकाणी P01X1 असं जरी लिहिलं तरी चालेल. म्हणजे हे इक्वेशन जे पहिलं होतं हे सुद्धा आपल्याला महत्त्वाचं आहे. म्हणजे हे कशासाठी, तर जेव्हा आपण डीपीपी 6 सोडवायला जाणार आहे तो हे बेसिक तुमचं क्लिअर पाहिजे. त्याच्यानंतर आपण लोअरिंग इन वेपर प्रेशर बघितलं. लोअरिंग इन वेपर प्रेशर काय होतं, डेल्टा पी इज इक्वल टू P0 मायनस PS. याच्यामध्ये आपल्याला माहित आहे P0 आणि PS मध्ये काय, P0 म्हणजे वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट आणि PS म्हणजे वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. याच्यामध्ये प्युअर सॉल्व्हंटचा जो काय वेपर प्रेशर आहे तो ऑलवेज ग्रेटर दॅन असतो सोल्युशनच्या वेपर प्रेशर पेक्षा, म्हणून ते आपण असं सबट्रॅक्शन केले. 3 नंबरला आपण RLVP म्हणजे रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशरचं इक्वेशन बघितलं की जे काय होतं, डेल्टा P अपॉन P0 इज इक्वल टू P0 मायनस PS अपॉन P0 होतं का. ओके, हे इक्वेशन बघितल्यानंतर परत आपण अजून एक फॉर्म बघितला, डेल्टा P अपॉन P0 इज इक्वल टू X2. हे पण आपण डिराइव्ह केलं. X2 म्हणजे कोण असणार आहे, X2 मीन्स मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट, सोल्यूटचा मोल फ्रॅक्शन. याच्यानंतर पुढे जाऊन आपण डेल्टा P अपॉन P0 इज इक्वल टू N2 अपॉन N1 हे सुद्धा फाइंड केलं. आणि याला जर पुढे एक्सटेंड करायला गेलो तर WM आणि MW, इथं 2 1 2 1 आणि इथं डिवाइडेड बाय परत एक इक्वेशन असं आपण मिळवलेलं होतं. म्हणजे काय आलं बघा, डेल्टा P अपॉन P0 इज इक्वल टू W2 into M1 डिवाइडेड बाय M2 into W1. किती फॉर्म झाले, 5 फॉर्म झाले. अजून खूप फॉर्म आपण बघितलेले. पहिल्यांदा याचा एक स्क्रीनशॉट घ्या. ओके, 6 नंबरचं कोणतं इक्वेशन होतं बघा, तर 6 नंबर मध्ये आपण काय केलं, इथं P0 ने डिवाइड केलं की नाही. आता आपण डेल्टा P अपॉन PS ने जर डिवाइड केलं, कोणी डिवाइड केलं PS ने, तर तरी सुद्धा इक्वेशन आपण काय केलं, W2 M1 डिवाइडेड बाय M2 W1. ओके, हे सुद्धा एक इक्वेशन आपण मिळवलेलं 6 नंबर. बरं, 7 नंबरचं इक्वेशन कसं होतं, तर मोलॅलिटी आणि रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर यांच्यामध्ये रिलेशन सांगणार. म्हणजे ते इक्वेशन कसं, डेल्टा P अपॉन PS इज इक्वल टू मोलॅलिटी इनटू कॅपिटल M डिवाइडेड बाय 1000. हे एक इक्वेशन मिळवलेलं. या इक्वेशन मध्ये कॅपिटल M म्हणजे काय असणार आहे, कॅपिटल M इज इक्वल टू मोलर मास ऑफ
मोलर मास ऑफ सॉल्व्हंट. हे जे सगळे फॉर्म्युलेज आहेत हे ज्यांचे परफेक्ट आहेत त्यांना डीपीपी नंबर 6 मध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही. आय होप तुम्हाला हे सगळे प्रॉब्लेम्स फॉर्म्युले समजले असतील. हे सगळे लिहून घ्या, मग आपण डीपीपी चे क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊया. हा, आता हे लिहून झालं असेल सगळे फॉर्म्युला. आता डीपीपी मध्ये जो काही फर्स्ट क्वेश्चन होता तो आपण डिस्कस करूया. बघा क्वेश्चन नंबर 1 काय आहे बघा. वेपर प्रेशर ऑफ CCl4 कार्बन टेट्राक्लोराइड. आता CCl4 हे आपल्यासाठी कोण असणार आहे, हे आपल्यासाठी एक सॉल्व्हंट आहे. त्याच्यानंतर पुढे सांगितले ऍट 25 डिग्री सेल्सिअस इज 143 mm ऑफ Hg. मग कार्बन टेट्राक्लोराइडचा जो काही वेपर प्रेशर असेल तो P0 असेल, कारण सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर किती आहे 143 mm Hg. फुल स्टॉप. 0.5 ग्रॅम ऑफ नॉन व्होलेटाइल सोल्यूट, म्हणजे एक नॉन व्होलेटाइल सोल्यूट आहे की ज्याचं मास 0.5 ग्रॅम. मग 0.5 ग्रॅम म्हणजे W2 असेल ते 0.5 ग्रॅम, की ज्याचं मोलर मास ब्रॅकेट मध्ये दिलंय म्हणजे ते M2 असेल. M2 इज इक्वल टू किती 65. ओके. इज डिसॉल्व्ड इन 100 ml CCl4. म्हणजे व्हॉल्यूम दिलंय तुम्हाला. व्हॉल्यूम ऑफ CCl4 सोल्युशन किती आहे 100 ml. ओके. व्हॉल्यूम ऑफ डिसॉल्व्ड इन 100 ml CCl. आता सोल्युशन नको, कारण CCl4 हा एक प्युअर सॉल्व्हंट आहे. प्युअर सॉल्व्हंट असेल तर त्याचं व्हॉल्यूम दिलंय 100 ml. ओके. फाइंड द वेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन म्हणजे काय PS इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. डेन्सिटी दिला तुम्हाला CCl4 ची. डेन्सिटी किती आहे बघा CCl4 ची 1.58 ग्रॅम पर ml हे असणार आहे तुमची डेन्सिटी. मग कसं आपण क्वेश्चन सॉल्व्ह करायचा तर बघा. मग याच्यामध्ये पहिल्यांदा काय केलं पाहिजे आपल्याला, तर आपला एक फॉर्म्युला आताच आपण बघितलेला आहे कोणता, तर रिलेटिव्ह क्लोरीन वेपर प्रेशर म्हणजे काय केलं आपण P0 मायनस PS अपॉन PS केलं का नाही इज इक्वल टू काय W2 M1 डिवाइडेड बाय M2 W1. असा हे आपलं एक मेन इक्वेशन आहे. या इक्वेशन मध्ये सगळ्या व्हॅल्यू आपल्याला पुट करणं गरजेचं आहे. काय करायचं आहे बघा. P0 दिले का, दिले की 143. PS ची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही, म्हणजे सोल्युशनचा जो काही वेपर प्रेशर असेल त्याची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. W2 मीन्स दिलेला आहे 0.5. M1 दिलेला आहे का, तर कार्बन टेट्राक्लोराइडचं जे काही मोलर मास आहे ते इथे लिहूया आपण. म्हणजे M1 म्हणजे काय असणार आहे मोलर मास ऑफ CCl4. हिचे किती असेल बघा CCl4 हा फॉर्म्युला आहे. मग क्लोरीन किती असतं रे 35.5 इंटू 4 होणार प्लस कार्बनचं 12. जर हे आपण सॉल्व्ह केलं तर किती बघा 70. 35 गुणून 2 70 आणि ते 70 140. 142 प्लस 12 154 येणार का, किती येणार ते 154. व्हेरी गुड. मग इथं व्हॅल्यू असणार तुमची M1 ची ठेवली. M2 माहिती आहे का, M2 दिले 65. आता W1 इथं थोडासा आपल्याला प्रॉब्लेम आला बघा. W1 म्हणजे काय, W1 इज इक्वल टू गिवन मास ऑफ सॉल्व्हंट. म्हणजे कार्बन टेट्राक्लोराइड जे काय असेल ते तुमच्यासाठी सॉल्व्हंट आहे. त्या सॉल्व्हंटचं गिवन मास तुम्हाला दिलंय का, नाही दिलं कुठं. परंतु एक गोष्ट दिलेली आहे, गिवन मास दिलेल्या ऐवजी तुम्हाला डेन्सिटी दिलेली आहे. पण डेन्सिटीचा फॉर्म्युला काय, डेन्सिटी ऑफ CCl4 इज इक्वल टू गिवन मास ऑफ CCl4 डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ CCl4 असेल का. मग याच्यानुसार देअरफॉर डेन्सिटी ऑफ CCl4 ला तुम्ही व्हॉल्यूम ऑफ CCl4 ने मल्टिप्लाय केलं तर गिवन मास ऑफ CCl4 मिळेल का. ओके. डेन्सिटी किती आहे बघा, डेन्सिटी दिलेली आहे तर 1.58 इंटू व्हॉल्यूम ऑफ CCl4 आहे 100 ml. हे प्युअर CCl4 चं व्हॉल्यूम आहे, बिकॉज वी नो दॅट प्युअर CCl4 ऍक्ट ॲज अ सॉल्व्हंट. हे सॉल्व्हंट साठी सगळं असणार आहे. म्हणजे मास ऑफ सॉल्व्हंट आता W1 लिहूया का, म्हणजे जर कॅल्क्युलेशन केलं तर W1 चे आन्सर येणार आहे 158 ग्रॅम. ओके. त्या सगळ्या व्हॅल्यू इथे पुट करा. म्हणजे इक्वेशन कसं असेल बघा 143 मायनस PS अपॉन PS इज इक्वल टू W2 किती आहे बघा, W2 आहे 0.5 इंटू M1 मीन्स मोलर मास ऑफ सॉल्व्हंट की जे आता इथे कॅल्क्युलेट केलंय 154 आहे डिवाइडेड बाय M2 मोलर मास ऑफ सोल्यूट 65 आहे इंटू W1 किती आहे आता कॅल्क्युलेट केलंय 158. आणि हे जर व्यवस्थित आता सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर मग आता आपल्याला आन्सर भेटणार आहे. किती येते बघा. हा, तर आपण सॉल्व्ह करूया बघा.
143 मायनस PS डिवाइडेड बाय PS. तर हे कॅल्क्युलेशन तुम्ही राऊंड अप वगैरे करून जर केलं तर ते 0.007 किती येणार आहे ते 0.007. याच्यामध्ये आता हे PS इकडे पाठवा म्हणजे 143 मायनस PS इज इक्वल टू 0.007 इंटू PS. पलीड घ्या PS ला. 143 इज इक्वल टू 0.007 PS प्लस PS म्हणजे 143 इज इक्वल टू 1.007 PS. ओके, हे दोघांची ऍडिशन केली. हे 1.007 इथं डिवाइडला घ्या म्हणजे 143 डिवाइडेड बाय 1.007 इज इक्वल टू PS. PS मीन्स प्रेशर ऑफ सोल्युशन. म्हणजे हे ऑलमोस्ट आन्सर कोणाच्या क्लोज येणार आहे. PS हे ऑलमोस्ट व्हेरी क्लोज टू 143. मग 143 च्या अगदी क्लोज असलेला आन्सर कुठला आहे बघा. अगदी क्लोज असलेला आन्सर 143 च्या 143.99 आलेला आहे का. म्हणजे ऑप्शन नंबर डी आहे बघा 143.99. सो द करेक्ट ऑप्शन इज डी 143.99. ओके, आय होप तुम्हाला हा क्वेश्चन समजला असेल. याच्यानंतर सेकंड क्वेश्चन काय बघूया. ते झाला असेल नसेल तर स्क्रीनशॉट घ्या. बघा सेकंड आहे. फॉर अ सोल्युशन ऑफ volatile liquids the partial vapor pressure of each component in a solution is directly proportional to mole fraction according to Raoult's law. बघितले ना आपण. समजा दोन लिक्विड्स असतील A आणि B असे दोन लिक्विड आहे. हे पण volatile आहे, हे पण volatile आहे. तर या A चा पार्शियल प्रेशर हा पुन्हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो A चा मोल फ्रॅक्शनला आणि B चा जो काय पार्शियल प्रेशर असेल तो B च्या मोल फ्रॅक्शनला कसा असणार आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन B. 3 नंबरचा क्वेश्चन बघा. Question 3. The relative lowering the vapor pressure is equal to the mole fraction of the solute. This law is given called as Raoult's law. आपण कसं सॉल्व्ह केलं बघा. डेल्टा P अपॉन P नॉट इज इक्वल टू काय केलं आपण डेल्टा P ला P नॉट मायनस P घेतलं डिवाइडेड बाय काय असणार आहे P नॉट असणार आहे. ओके, पण आपण सुरुवातीला फॉर्म्युला काय बघितला आहे Raoult's law फॉर अ सोल्युशन कंटेनिंग नॉन व्हॉलेटाइल सोल्यूट काय असणार आहे प्रेशर ऑफ सोल्युशन इज इक्वल टू P01 इंटू x1. हे बघितलंय की नाही बघितलंय. ओके, ते जर इथं पुट केलं तर P0 मायनस हे P म्हणजे प्रेशर ऑफ सोल्युशन आणि प्रेशर ऑफ सोल्युशनची व्हॅल्यू इथं आहे P0 इंटू x1. आता हे P0 1 म्हणजे सॉल्व्हंट साठी आहे डिवाइडेड बाय काय P0. मग आता काय होणार बघा P0 जर कॉमन घेतलं तर 1 मायनस x1 डिवाइडेड बाय P0. P0 ला P0 कॅन्सल 1 मायनस x1. हे पण माहित आहे x1 प्लस x2 इज इक्वल टू किती असणार आहे 1 असेल का. देयरफॉर 1 मायनस x1 व्हेरी गुड काय असणार आहे x2 इज इक्वल टू 1 मायनस x1. म्हणजे हे डेल्टा P अपॉन P0 इज इक्वल टू काय आलं बाळांनो x2 आलं का. x2 मीन्स मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. ओके, मग हे जे काय इक्वेशन असेल किंवा हे जे काय एक्सप्लेनेशन असेल ते कोणी दिलंय आपल्याला तर राउल्ट्स लॉ ने दिलंय. म्हणून त्या लॉचं नाव काय असणार आहे राउल्ट्स लॉ. सो द करेक्ट आन्सर कुठला असणार आहे आन्सर बी असणार आहे. म्हणजे क्वेश्चन तिसऱ्याचं पण ऑप्शन काय असेल बीच असेल. घ्या स्क्रीनशॉट घ्यायचा एक. 4 नंबर बघा. 4th नंबर क्वेश्चन डिस्कस करूया. काय असेल 4th नंबर द रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ द वेपर प्रेशर. द रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ द वेपर प्रेशर म्हणजे काय रे डेल्टा P अपॉन P0. त्याला आपण काय म्हणतो रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर. ओके, क्वेश्चन 4 आता आहे the relative lowering of the vapor pressure produced by dissolving 71.5 gram of substance. म्हणजे this is your W2 71.5 gram. त्याच्यानंतर in 1000 gram of water म्हणजे हे काय असणार आहे W1 1000 gram. सॉल्व्हंट साठी 1 नंबर द्या, सोल्यूट साठी सेकंड नंबर द्या. is 0.00713 म्हणजे याची व्हॅल्यू तुम्हाला दिली 0.00713. ओके, रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशरची व्हॅल्यू आहे. हे मोलर गिवन मास ऑफ सोल्यूट आहे, हे गिवन मास ऑफ सॉल्व्हंट आहे. ओके, द मोलिक्युलर वेट ऑफ सबस्टन्स म्हणजे काय बाळांनो M2 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क असा प्रश्न आहे. मग इथे M1 असणार. M1 मीन्स मोलर मास ऑफ सॉल्व्हंट. सॉल्व्हंट वॉटर आहे आणि वॉटरचं मास किती असतं मोलर मास 18 ग्रॅम असतं. परत मग आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. कुठला फॉर्म्युला डेल्टा P अपॉन P0 इज इक्वल टू इथं काय लिहिणार WM डिवाइडेड बाय MW. म्हणजे फक्त अल्टरनेट जागा चेंज करायची आहे.
आणि इथं वरती 2 लिहिलं, इथं 1 लिहा, इथं पण 2, इथं पण 1, सगळ्या व्हॅल्यूज पुट करा. डेल्टा पी अपॉन पी नॉट ची व्हॅल्यू वरती माहित आहे 0.00713 इज इक्वल टू W2 किती आहे 71.5 ग्रॅम इंटू M1 18 डिवाइडेड बाय M2 we don't know M2 इंटू W1 किती आहे 1000. तर आता हे इकडे घेतलं M2 ला इथे घ्या, म्हणजे M2 इज इक्वल टू 71.5 इंटू 18 डिवाइडेड बाय हा डेसिमल पॉईंट इथं आणा, म्हणजे इथं काय होणार 71.3 इंटू 10 रेज टू किती होणार रे -4 होणार ना, डेसिमल पॉईंट 4 ला पुढे गेलाय. जर डेसिमल पॉईंट 4 ला पुढे गेला तर 10⁴ न कमी करा इंटू हे 1000 मीन्स 10⁻3 होणार. बघा हे कॅन्सल करूया की 71.5 डिवाइडेड बाय 71.3 हे कॅन्सल झालं, राहिलं काय काय सांगा 18 डिवाइडेड बाय -4 आणि 3 म्हणजे -1 वरती गेलं 1 म्हणजे 18 इंटू 10 आन्सर आलं 180 ग्रॅम. आहे का ऑप्शन मध्ये कुठं 180 ग्रॅम. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी. राइट डाउन. हा याच्यानंतरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय सांगितले बघा. इफ द पी नॉट अँड पी आर द वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट अँड सोल्युशन. पी नॉट काय असणार आहे वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट आणि पी काय असणार आहे वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. ओके. N1 आणि N2 बी द मोल फ्रॅक्शन्स ऑफ सॉल्व्हंट अँड सोल्यूट. मला सांगा x1 आणि x2 कोण असणार आहे रे, इथे लिहितो. हा x1 मीन्स मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट आणि x2 मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. अकॉर्डिंग टू वी, अकॉर्डिंग टू अस, आपल्या मते हे सगळं असं असणार आहे. पण त्यांनी काय सांगितलं कॅपिटल N1 आणि कॅपिटल N2 च्या लँग्वेज मध्ये सगळं दिलेलं आहे, पण फरक पडत नाही आपल्याला. बघा सोल्युशन काय सांगितलंय, पुढे क्वेश्चन असं विचारलाय की द करेक्ट रिलेशन विचारलंय. आता रिलेशन आपण काय करूया पहिल्यांदा फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. पी नॉट मायनस पी एस अपॉन पी एस, किंवा आपण इथं जर आपण पी नॉट घेतलं तरी पण चालतंय. हे पी एस म्हणजे वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन असणार आहे, हे पी नॉट म्हणजे वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट असणार आहे. इज इक्वल टू आपल्याला इक्वेशन मिळालंय इज इक्वल टू x2. आपण या लेक्चरच्या सुरुवातीला हे इक्वेशन मिळवलंय. ओके. आता x2 मध्ये त्याची व्हॅल्यू जर पुट केली तर काय असेल बघा. x2 इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट असं असेल का. आता एक काम करूया, पी नॉट न इथं सेपरेट डिवाइड करा, म्हणजे पी नॉट डिवाइडेड बाय पी नॉट मायनस पी एस अपॉन पी नॉट इज इक्वल टू x2. हे पी नॉट 1 मायनस पी एस अपॉन पी नॉट इज इक्वल टू x2. एक काम करूया, हे मायनसला इकडे घेऊन हे इकडे आणूया, म्हणजे कसं होईल बघा. 1 मायनस x2 इज इक्वल टू पी एस अपॉन पी नॉट. जरा इथं लिहितो मी. काय केलं, हे जे x2 आहे हे जर इकडे आणलं, हे मायनसची जी टर्म आहे ती जर पलीकडे घेतली तर 1 मायनस x2 इज इक्वल टू काय पी एस अपॉन पी नॉट. आता 1 मायनस x2 म्हणजे काय रे, म्हणजे सोल्यूटचा मोल फ्रॅक्शन 1 मधून सेपरेट केला तर मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट मिळेल का x1 इज इक्वल टू पी एस अपॉन पी नॉट. आता त्यांनी तुमचा थोडंसं तुम्हाला फसवलंय काय माहिती आहे का. जो मोल फ्रॅक्शन आपण x1 आणि x2 च्या लँग्वेज मध्ये लिहितो त्यांनी तुम्हाला कॅपिटल N1 आणि कॅपिटल N2 च्या लँग्वेज मध्ये सांगितलेलं आहे. मग इथे कॅपिटल x1 च्या ठिकाणी काय ठेवू शकतो कॅपिटल N1 आणि पी नॉट इकडे आलं तर काय होणार मल्टिप्लाय, म्हणजे पी नॉट इंटू N1 इज इक्वल टू पी एस. असं कुठं करेक्शन आहे का बघा. रिलेशन काय रिलेशन गावलं पी नॉट इंटू N1 इज इक्वल टू पी एस आहे का. म्हणजे सुरुवातीला आपण बघितलेलं इक्वेशन नंबर जेव्हा आपण रिव्हिजन केली तर रिव्हिजन मध्ये काय केलं राउट्स लॉ फॉर अ सोल्युशन कंटेनिंग नॉन व्होलाटाइल सोल्यूट. हे इक्वेशन फक्त रिलेशन आपल्याला माहित पाहिजे. सो द करेक्ट आन्सर कोणता आहे तर ऑप्शन ए. ओके लिहून घ्या. हा 6 नंबरचा क्वेश्चन बघा.
क्वेश्चन नंबर 6 काय, ॲक्वियस सोल्युशन ऑफ मिथेनॉल इन वॉटर. आता मिथेनॉल जो आहे, मिथेनॉल एक सोल्यूट आहे आणि जे वॉटर आहे ते सॉल्व्हंट आहे. ओके, मग ॲक्वस सोल्युशन जर आपण मिथेनॉलचं इन वॉटर मध्ये जर प्रिपेअर केलं की ज्याचा वेपर प्रेशर हॅज अ वेपर प्रेशर, पहिला ऑप्शन, इक्वल टू दॅट ऑफ वॉटर, इक्वल टू दॅट ऑफ मिथेनॉल, मोर दॅन दॅट ऑफ वॉटर आणि लेस दॅन दॅट ऑफ वॉटर. आपण राउट्स लॉ किंवा जेव्हा लोअरिंग इन वेपर प्रेशर डिस्कस करत होतो तिथं काय सांगितलंय, जेव्हा एक सोल्यूट आपण वॉटर मध्ये ऍड करतो, म्हणजे प्युअर सॉल्व्हंट मध्ये जर सोल्यूट ऍड केला तर त्या प्युअर सॉल्व्हंटचा जो काय वेपर प्रेशर आहे तो डिक्रीज होतो की नाही. म्हणजे ऑप्शन कुठला पाहिजे, लेस दॅन दॅट ऑफ वॉटर. काय पाहिजे, लेस दॅन दॅट ऑफ वॉटर. म्हणजे मिथेनॉल जर वॉटर मध्ये ऍड केलं तर त्या सोल्युशनचा जो काय, त्या सोल्युशनचा जो काय वेपर प्रेशर असेल तो वॉटर पेक्षा कमी असणार आहे. सो द करेक्ट आन्सर इज डी 7. बघा, the relative lowering of the vapor pressure is equal to the ratio between number of. आता परत एक इक्वेशन आपण फाइंड आउट केलं पाहिजे. रिलेटिव्ह लोअरिंग म्हणजे काय, डेल्टा पी अपॉन पी नॉट इज इक्वल टू x2. x2 मीन्स व्हॉट इज x2? x2 मीन्स मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट, म्हणजे n2 अपॉन n1 प्लस n2. हे n2 मीन्स काय रे, n2 मीन्स मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय n1 प्लस n2 मीन्स टोटल मोल्स. मग आता मला तुम्ही सांगा, डेल्टा पी अपॉन पी नॉट मीन्स रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर विच इज इक्वल टू, हे कोणाला इक्वल आहे, सोल्यूटचे मोल डिवाइडेड बाय टोटल मोल. असं कुठं ऑप्शन आहे बघा, पहिला बघा सोल्यूट मॉलिक्यूल अँड सॉल्व्हंट मॉलिक्यूल, रॉंग आहे ते. दुसरा बघा सोल्यूट मॉलिक्यूल्स अँड द टोटल मॉलिक्यूल इन द सोल्युशन, करेक्ट आहे ते. बरोबर ना, सोल्यूटचे मॉलिक्यूल डिवाइडेड बाय टोटल मॉलिक्यूल्स. सी बघा सॉल्व्हंट मॉलिक्यूल अँड द टोटल मॉलिक्यूल, हे पण रॉंग आहे. सॉल्व्हंट मॉलिक्यूल अँड द टोटल नंबर ऑफ आयन्स, हे पण रॉंग आहे. म्हणजे करेक्ट आन्सर कुठला असणार आहे, ऑप्शन बी असेल. क्वेश्चन 8 बघा, परत एक प्रश्न असा आहे, 5 ml ऑफ एसिटोन इज ऍडेड टू 100 ml ऑफ वॉटर. द वेपर प्रेशर ऑफ वॉटर ओव्हर द सोल्युशन काय असेल, व्हेरी गुड. ऑप्शन कुठला असणार आहे, करेक्ट बी असणार आहे. काय बघा बी, इट विल बी लेस दॅन द वेपर प्रेशर ऑफ प्युअर वॉटर. अगेन कन्सेप्ट कुठला आला, लोअरिंग इन वेपर प्रेशर. म्हणजे जेव्हा आपण प्युअर वॉटर मध्ये सोल्यूट ऍड करतो वेपर प्रेशर काय होतो, कमी होतो. क्वेश्चन नंबर 9 तर घेऊया. क्वेश्चन 9 बघा, at 300 Kelvin when a solute is added to a solvent, its vapor pressure over the mercury reduces from 50 mm to 45 mm. The value of mole fraction of the solute is. आता परत एक इक्वेशन, P naught minus PS upon P naught is equal to x2. बघा किती इम्पॉर्टंट इक्वेशन आपण हे तुम्हाला सांगितलेलं आहे. याच्यामध्ये काय करायचं आहे, पी नॉट म्हणजे वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट, पीएस सोल्युशनचा प्रेशर आहे. काय सांगितलं क्वेश्चन मध्ये, जेव्हा एक सोल्यूट आपण मर्क्युरी मध्ये ऍड केला जातोय तेव्हा 50 mm टू 45 mm वेपर प्रेशर डिक्रीज होतोय. मग प्युअर कंपोनंटचा किती असणार आहे, जेव्हा मर्क्युरी हा प्युअर होता तेव्हा त्याचा प्रेशर किती पाहिजे, 50 पाहिजे, मायनस आता सोल्युशनचा प्रेशर काय झाला असेल तर 5 डिक्रीज, कारण 50 टू 45 असा डिक्रीज आहे, डिवाइडेड बाय पी नॉट व्हॅल्यू परत 50 इज इक्वल टू x2. x2 विचारलंय ना आपल्याला, म्हणजे किती येते बघा, हे आलं 50 मायनस 45, 5 अपॉन 50 इज इक्वल टू x2, 1 अपॉन 10 इज इक्वल टू x2, x2 इज इक्वल टू 0.1. आहे का करेक्ट आन्सर? ओके, आन्सर सी, ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन. राइट डाउन. झालं तुमचं हे लिहून. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन चुकून जो आपण याच्या अगोदर कन्सेप्ट बघितलेला आहे की मोल फ्रॅक्शन जे काय असणार आहे, लिक्विड फेज मधलं आणि वेपर फेज मधलं जे काय मोल फ्रॅक्शन आपण कॅल्क्युलेट करतो त्याचा फॉर्म्युला बघा. मोल फ्रॅक्शन किंवा राउट्स टोटल प्रेशर कसा असतो रे, पी नॉट ए एक्स ए प्लस पी नॉट बी एक्स बी. मला सांगा जो काय मोल फ्रॅक्शन असेल वेपर फॉर्म मध्ये वाय ए काय असणार आहे, पी नॉट ए इंटू एक्स ए डिवाइडेड बाय पी टोटल. असं एक इक्वेशन आपण बघितलेलं.
म्हणजे ए नावाचा जो काही कॉम्पोनंट आहे त्याचे जे काय कंपोजिशन आहे कोणत्या फॉर्म मध्ये वाय वाय काय रिप्रेझेंट करतंय वेपरच्या फॉर्म मधलं कंपोजिशन की ज्याचा फॉर्म्युला पी नॉट ए एक्स ए डिवाइड बाय टोटल प्रेशर. ह्या इक्वेशनची मदत घ्यायची आपण बघा. किती नंबरचा क्वेश्चन आहे 10. अ सोल्युशन हॅज 1:4 मोल रेशो टू पेंटेन टू हेक्सेन. म्हणजे इथं मोल रेशो दिलाय बघा किती आहे 1:4. 1 कोणासाठी असणार आहे पेंटेन आणि हे 4 कोणासाठी हेक्सेन साठी. मला सांगा आता मोल्स ऑफ पेंटेन 1 असेल आणि मोल्स ऑफ हेक्सेन किती असेल 4 असणार आहे आणि टोटल मोल्स इज इक्वल टू 1 प्लस 4 इज इक्वल टू 5. व्हेरी गुड. पुढे क्वेश्चन काय विचारला बघा वेपर प्रेशर ऑफ द प्युअर हायड्रोकार्बन्स. आता पेंटेन आणि हेक्सेन हे हायड्रोकार्बन्स आहेत यस ऑर नो कारण ANE बरोबर अल्केन्स आहेत ना हायड्रोकार्बन्स आहेत. मग हे पेंटेन जेव्हा प्युअर फॉर्म मध्ये होतं म्हणजे पेंटेन बघा जेव्हा पेंटेन प्युअर फॉर्म मध्ये होतं म्हणजे ते आपण पी नॉट ला सांगूया आणि हे हेक्सेन जेव्हा प्युअर फॉर्म मध्ये होतं म्हणजे प्युअर फॉर्म मध्ये पी नॉट हेक्सेन जेव्हा ते प्युअर फॉर्म मध्ये होते तेव्हा तिथं त्यांचा असलेला जो काही वेपर प्रेशर आहे 20 डिग्री सेल्सिअसला तो तुम्हाला सांगितलेला आहे 440 आणि 120. मग 440 कोणासाठी तर मोल रेशो मध्ये पहिल्यांदा कोण आहे पेंटेन म्हणजे पेंटेन साठी किती 440 ml आणि याच्यासाठी किती 120 ml. हे प्युअर फॉर्म मध्ये असताना बरं का. पुढे विचारलंय मोल फ्रॅक्शन ऑफ द पेंटेन इन द वेपर फेज. बघा आता YA म्हणजे काय वाय पेंटेन असली वाय पेंटेन म्हणजे काय पेंटेनचा मोल फ्रॅक्शन कोणत्या फॉर्म मध्ये वेपर फेज मध्ये ते कसं असेल पी नॉट पेंटेन इनटू मोल फ्रॅक्शन ऑफ पेंटेन इनटू काय मोल फ्रॅक्शन म्हणजे एक्स पेंटेन डिवाइड बाय टोटल प्रेशर. असं इक्वेशन असेल का. मग या इक्वेशन मध्ये पी नॉट पेंटेनची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे का माहित आहे 440 आहे. मोल फ्रॅक्शन ऑफ पेंटेन माहित आहे का नाही माहित. कुठं माहित आहे हे मोल्स माहित आहेत मोल्स ऑफ पेंटेन मोल्स ऑफ हेक्सेन माहित नाही. टोटल प्रेशर माहित आहे का ते पण माहित नाही. एक पहिल्यांदा काय करूया पहिल्यांदा मोल फ्रॅक्शन ऑफ पेंटेन काढूया. मोल फ्रॅक्शन एक्स पेंटेनचा अर्थ काय सांगा पहिला. एक्स पेंटेन म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ पेंटेन काय असणार आहे पेंटेनचे मोल्स किती आहेत 1 डिवाइडेड बाय टोटल मोल्स 5. दिस इज द मोल फ्रॅक्शन ऑफ पेंटेन. आता राउट्स लॉ वापरूया. राउट्स लॉ नुसार काय सांगतो बघा टोटल प्रेशर पण कॅल्क्युलेट केलं पाहिजे ना. मोल फ्रॅक्शन ऑफ पेंटेन मिळाला की बघायचं आहे 1/5. पीटी मीन्स टोटल प्रेशर. टोटल प्रेशर इक्वेशन दिसतंय ते वापरूया. PT इज इक्वल टू पी नॉट ए. पी नॉट ए म्हणजे पी नॉट पेंटेन किती आहे 440 इनटू मोल फ्रॅक्शन ऑफ पेंटेन आता झालेला आहे 1/5 प्लस पी नॉट बी म्हणजे पी नॉट हेक्सेन 120 इनटू मोल फ्रॅक्शन ऑफ हेक्सेन. हेक्सेनचा मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट केलं नाही करा घेतलं एक्स हेक्सेन मोल फ्रॅक्शन ऑफ हेक्सेन इज इक्वल टू किती 4/5 इथला 4/5. जर हे सॉल्व्ह केलं तर किती येते बघा 5 गुणिले 40 4 होते 40 आणि 88 88 प्लस इथे किती 5 गुणिले 10 2 5 24 24 म्हणजे 88 प्लस 24 बघा किती येते इंटू 4 आहे ना सॉरी इंटू परत 4 आहे की म्हणजे जर सॉल्व्ह केलं तर 188 येणार आहे. सॉरी 184 दिस इज युअर टोटल प्रेशर. मग तो व्हॅल्यू जर पुट केल्या तर मग आता आपल्याला फायनल इक्वेशन मिळणार किंवा फायनल सोल्युशन मिळणार. कसं असेल बघा बघा वाय पेंटेन इज इक्वल टू पी नॉट पेंटेन किती आहे 440 इनटू एक्स पेंटेन 1/5 आणि डिवाइडेड बाय टोटल प्रेशर 184. अतिशय सिंपल कॅल्क्युलेशन आहे. किती येते पटकन सांगा. व्हेरी गुड 0.478 and this is the mole fraction of pentane. कोणत्या फॉर्म मध्ये लिक्विड फॉर्म मध्ये का वेपर फॉर्म मध्ये वेपर फॉर्म मध्ये राईट डाऊन. ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा 11th.
क्वेश्चन नंबर 11. आता जो काय तुम्ही आन्सर सांगितलं त्याचा ऑप्शन कुठला होता? डी होता. चेक करा. हा काय बघा, बेन्झीन अँड टोल्यून फॉर्म नियरली आयडियल सोल्युशन. कोण कोण आहे आपल्याकडं? बेन्झीन आहे प्लस टोल्यून आहे. आणि आपण ऑब्झर्व केलेलं आहे, डिस्कस केलेलं आहे. एक आयडियल सोल्युशन ते तयार करतात. ओके, इन्फॉर्मेशन जी आपल्याला भेटते ते आपण लिहून घ्यायची पटकन. ॲट 20 डिग्री सेल्सिअस द वेपर प्रेशर ऑफ बेन्झीन इज 75 टोर. म्हणजे पी नॉट बेन्झीन बरं का, पी नॉट बेन्झीन किती आहे? 75 टोर. ओके, अँड टोल्यूनचा पण सांगितलाय, म्हणजे पी नॉट टोल्यून इज इक्वल टू किती? 22 टोर आहे. द पार्शल प्रेशर ऑफ बेन्झीन म्हणजे ते आपण पीबी न रिप्रेझेंट करूया. द पार्शल प्रेशर ऑफ बेन्झीन ॲट 20 डिग्री सेल्सिअस फॉर सोल्युशन कंटेनिंग 78 ग्रॅम ऑफ बेन्झीन. आता हे बेन्झीनचं जे काय मास आहे ते आपण असं म्हणूया W2 आहे बरं का, किंवा गिवन मास ऑफ बेन्झीन म्हणूया. कंटेनिंग 78 ग्रॅम ऑफ बेन्झीन, 78 ग्रॅम अँड 46 ग्रॅम ऑफ टोल्यूम. म्हणजे हे टोल्यूम असेल किती आहे? 46 ग्रॅम. आता याच्यामध्ये परत सोल्यूट कोण आहे, सॉल्व्हंट कोण आहे हे आपल्याला सांगण्याची काही गरज नाही. याच्यामध्ये फक्त आपण काय करायचं बघा, हे जे मासेस आहेत ते आपण गिवन मासला जेवढं आपण सांगूया. आता मोलर मास फक्त कॅल्क्युलेट करा. बेन्झीनचं मोलर मास म्हणजे W बेन्झीन 78 ग्रॅम, W टोल्यूम 46 ग्रॅम. हे गिवन मास आहेत बरं का. आता मोलर मास ऑफ बेन्झीन जर कॅल्क्युलेट केलं तर ते 78 ग्रॅम येणार आहे. आणि मोलर मास ऑफ टोल्यूम जर बघितलं तर आपण दिले का, B फॉर बेन्झीन आणि T फॉर टोल्यूम. तर ते मोलर मास ऑफ टोल्यूम किती दिलाय कॅल्क्युलेट करा. टोल्यूमचा फॉर्म्युला या रिंग असते आणि तो CH3 म्हणजे C6H5CH3. याचं मोलर मास सांगा कॅल्क्युलेट करून किती येत आहे. व्हेरी गुड. किती येणार आहे ते? 92 ग्रॅम. हा, आता तुम्हाला काय विचारलंय तर मोल फ्रॅक्शन ऑफ बेन्झीन. ओके, हो ना, नाही क्वेश्चन मध्ये काय विचारलंय? पार्शल प्रेशर ऑफ बेन्झीन इज इक्वल टू क्वेश्चन मार्क असा आपल्याला प्रश्न विचारलाय. बेन्झीनचा पार्शल प्रेशर किती असेल तर आपल्याकडे क्वेश्चन असा असतो का, पार्शल प्रेशर ऑफ बेन्झीन इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे. म्हणजे राऊट लॉ सांगितले की कोणत्याही सोल्युशन मध्ये जो काही कंपोनंट्स असतात, दोन कंपोनंट, कुठल्याही कंपोनंटचा जर आपल्याला पार्शल प्रेशर पाहिजे असेल तर आपण फॉर्म्युला काय वापरतो? P0B इंटू XB. हा फॉर्म्युला वापरतो का नाही? व्हेरी गुड. मग P0B दिले का, तो काय दिले? P0 बेन्झीन म्हणजे 75, इथं व्हॅल्यू पुट करा. पण मोल फ्रॅक्शन ऑफ बेन्झीन माहिती आहे का? नाही. मग पहिल्यांदा आपण मोल फ्रॅक्शन ऑफ बेन्झीन कॅल्क्युलेट करूया. कसं कॅल्क्युलेट करायचं फॉर्म्युला सांगा. मोल फ्रॅक्शन ऑफ बेन्झीन इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ बेन्झीन, B फॉर बेन्झीन लक्षात ठेवा, नंबर ऑफ मोल्स ऑफ बेन्झीन डिवाइडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ बेन्झीन प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ टोल्यूम. इज इट राईट? ओके, नंबर ऑफ मोल्स ऑफ बेन्झीन कॅल्क्युलेट करा पहिला. किती असणार तर गिवन मास आहे 78 डिवाइडेड बाय मोलर मास पण 78. हे आन्सर आलं 1. व्हेरी गुड. नंबर ऑफ मोल्स ऑफ टोल्यूम, हे टोटल मोल्स नाहीत, हे नंबर ऑफ मोल्स ऑफ टोल्यूम आहे. टोल्यूमचं गिवन मास 46 ग्रॅम डिवाइडेड बाय टोल्यूमचा मोलर मास 92 ग्रॅम आणि आन्सर आलं 0.5. इज इट राईट ऑर रॉंग? 1/2 येणार ना ते. आता तिथं जर व्हॅल्यू पुट केल्या तर मोल फ्रॅक्शन ऑफ बेन्झीन किती येते बघा. इथं आपण पुट करतो, मी इथं जागा आहे बघा. XB इज इक्वल टू NB. हा, मग याच्यामध्ये काय मोल फ्रॅक्शन ऑफ बेन्झीनचा फॉर्म्युला कसा होता? NB अपॉन NB प्लस NT. NB किती आहे? 1 डिवाइडेड बाय NB परत 1 आणि टोल्यूमचे मोल्स किती? 0.5. म्हणजे इथं जर पुट केलं तर P0B किती आहे बाळांनो? 75 इंटू XB आलेला आहे 1/1.5. हे 1.5 जर 15 केलं तर 10 पॉवर -1 होणार. -1 वरती केलं तर 10 पॉवर +1 होणार. बरोबर का? काय काय केलं कळलं? मग इथं 15 की 15, 15 गुणिले 5, 15 इंटू 5 75, 15 इंटू 10 पॉवर 1 हे आलं 50 mm. म्हणजे पार्शल प्रेशर ऑफ बेन्झीन किती आलं? 50 mm. आहे का असा कुठला करेक्ट? सॉरी mm नाही, टोर मध्ये दिले ना. आपलं युनिट काय? टोर. सो द करेक्ट आन्सर इज फर्स्ट ऑप्शन नंबर A. राईट डाऊन. बघा काय काय केलेलं आहे याच्यामध्ये. हा, नेक्स्ट क्वेश्चन बघा 12 नंबर.
द वेपर प्रेशर लोअरिंग कॉज्ड बाय द ऍडिशन ऑफ 100 ग्रॅम ऑफ सुक्रोज. आता सुक्रोज कोण असेल बाळांनो? सुक्रोज म्हणजे सोल्यूट आणि कशामध्ये 1000 ग्रॅम ऑफ वॉटर म्हणजे वॉटर कोण असणार? सॉल्व्हंट. मग आता ह्याचं जे काय मास असेल हे W2 लिहा, हे M2 असेल. परत इथं काय W1 आणि M1. बघा हे सगळे जे नंबर्स आहेत W मीन्स गिवन मास, M मीन मोलर मास आणि 2 नंबर पुन्हा लिहितो आपण सोल्यूटला. गिवन मास ऑफ सोल्यूट किती दिलंय सुक्रोजचं? 100 ग्रॅम ऑफ सुक्रोज. इथं लिहिणार मी 100 ग्रॅम ऑफ सुक्रोज. ब्रॅकेट मध्ये त्याचा मोलिक्युलर मास दिलेला आहे 342 ग्रॅम. इसके आगे W1 मीन्स मोलर मास, सॉरी गिवन मास ऑफ वॉटर 1000 ग्रॅम आणि मोलर मास ऑफ वॉटर किती आहे बाळांनो? 18 ग्रॅम. त्या सगळ्यांची व्हॅल्यू दिलेली आहे. पुढे काय सांगितलंय? इफ द वेपर प्रेशर ऑफ प्युअर वॉटर ऍट 25 डिग्री सेल्सिअस म्हणजे P नॉट किती दिला आहे? 23.8 mmHg. तर वेपर प्रेशर लोअरिंग कॉज्ड बाय द ऍडिशन. वेपर प्रेशर लोअरिंग म्हणजे काय असतो? डेल्टा P इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. इथं जे काय आपल्याला सेंटेन्स सांगितले या सेंटेन्सकडे अतिशय व्यवस्थित आपलं लक्ष पाहिजे. काय सेंटेन्स आहे शेवटी क्वेश्चन मध्ये? वेपर प्रेशर लोअरिंग. वेपर प्रेशर लोअरिंग म्हणजे काय? डेल्टा P. इक्वेशन कसं असणार? डेल्टा P अपॉन P नॉट इज इक्वल टू WM डिवाइडेड बाय MW. 2121 व्हॅल्यू पुट करा. डेल्टा P आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. डिवाइडेड बाय P नॉट 23.8 इज इक्वल टू W2 बाळांनो 100 इंटू M1 18 डिवाइडेड बाय M2 342 इंटू W1 1000. आणि हे सगळं सॉल्व्ह केलं तर हे 23.8 ला पलीकडे पाठवा म्हणजे डेल्टा P इज इक्वल टू कसं होणार बघा? हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कॅन्सल करा. पाहिलं काय मग? 18 इंटू 23.8 होणार डिवाइडेड बाय 342 इंटू इथं 10 होणार. बरोबर? ओके. आता एक परत काय बघूया? तर हे 10 इथं असेल 18 इंटू 23.8 डिवाइडेड बाय 34.2. डेसिमल पॉईंट पाठीमागे आणलं तर 10 पॉवर नाही सॉरी इथं 3420 होणार. व्हेरी गुड. आणि हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन सॉल्व्ह केलं राउंडिंग वगैरे ऑफ करून ते तुम्ही ते सॉल्व्ह करा. त्याचा आन्सर येते 0.120. आहे का कुठला ऑप्शन असा याच्यामध्ये करेक्ट? ऑप्शन नंबर बी आहे बघा. 125 दिलाय पण ठीक आहे क्लोज आहे त्याच्या 0.120. ठीक आहे लिहून घ्या. हा नेक्स्ट क्वेश्चन बघा. किती नंबर? 13 मध्ये काय बघा? विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट म्हणजे चुकीचं काय आहे ते सांगा. पहिला रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इनडिपेंडंट. रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर म्हणजे काय? डेल्टा P अपॉन P नॉट इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतो? X2 असतो मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट जर चेंज होत गेला तर डेल्टा P अपॉन P नॉट चेंज होणार का नाही होणार? होणार की. मग त्यांनी सांगितलं इनडिपेंडंट ते रॉंग आहे म्हणजे ऑप्शन नंबर ए तर आला बघा. बी मध्ये बघा वेपर प्रेशर इज अ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी हे रॉंग आहे. वेपर प्रेशर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी नाही. रिलेटिव्ह लोअरिंग वेपर प्रेशर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. ऑप्शन सी मध्ये बघा वेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन इज लोअर दॅन द वेपर प्रेशर ऑफ द सॉल्व्हंट. करेक्ट आहे करेक्ट. लास्टला बघा रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ओरिजिनल प्रेशर. रॉंग आहे ते. जो डेल्टा P असतो ना अपॉन P नॉट हा X2 ला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूटला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. म्हणजे ऑप्शन ए आणि ऑप्शन लास्टला डी हे दोन ऑप्शन्स असे आहेत की जे चुकीचे आहेत, इनकरेक्ट आहेत. म्हणजे ऑप्शन 2 असतील याच्यामध्ये.
मल्टिपल सिलेक्ट क्वेश्चन आहे याच्यामध्ये. आता बी मध्ये जर चेक केलं वेपर प्रेशर इज अ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी, तर हे पण येणार बघा. ऑप्शन बी पण इनकरेक्ट आहे. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कुठली आपली? रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे, ना की वेपर प्रेशर. म्हणजे ए बी डी हे तीनही ऑप्शन्स रॉंग आहेत आणि एकच ऑप्शन करेक्ट आहे, तो म्हणजे सी. बघा क्वेश्चन नंबर 14 घ्या. वेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड ए. प्युअर लिक्विड म्हणजे ए चा पी नॉट ए असणार, तो दिला 0.80 atm. व्हेरी गुड. ऑन मिक्सिंग अ नॉन व्होलाटाइल बी इट्स वेपर प्रेशर बिकम्स 0.6 atm. मग इट्स वेपर प्रेशर बिकम्स म्हणजे ते सोल्युशनचा प्रेशर असणार आहे ना फायनल. म्हणजे जेव्हा नॉन व्होलाटाइल सोल्यूट बी नावाचा नॉन व्होलाटाइल सोल्यूट तुम्ही ऍड करणार आहात तेव्हा त्या सोल्युशनचा काहीतरी प्रेशर असेल, तो असणार आहे पीएस. तो किती झाला? 0.6 atm झाला. ओके. मोल फ्रॅक्शन ऑफ बी इन द सोल्युशन. मोल फ्रॅक्शन ऑफ बी विचारलाय, मग कसं असेल बघा. आपल्याकडे इक्वेशन आहे पी नॉट ए मायनस पीएस अपॉन पीएस लिहूया. म्हणजे हे पीएस इथं डिवाइड केलं इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. सोल्यूट म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ बी असेल का? ओके. कॅल्क्युलेट करायचं जरा सगळं. पी नॉट ए 0.8 मायनस 0.6 असेल हे, आणि डिवाइडेड बाय 0.6 इज इक्वल टू एक्स बी. किती आलं हे? 0.2 डिवाइडेड बाय 0.6 इज इक्वल टू एक्स बी. 1/3 इज इक्वल टू एक्स बी. म्हणजे इथं एक्स बी इज इक्वल टू किती येणार बघा किती येते. एक्स बी. आता याच्यामध्ये थोडंसं मिस्टेक पण आपण म्हणू शकतो किंवा हे जर इक्वेशन वापरण्याचा प्रयत्न केला तर जनरली हे जेईला आणि नीटला इक्वेशन वापरतात, पण याच्यामध्ये मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट जनरली कसं असतं? डेल्टा पी अपॉन पी नॉट इज इक्वल टू x2 असं लिहितो आपण, ना की तुम्ही असं लिहिता डेल्टा पी अपॉन पी एस इज इक्वल टू x2. या दोन इक्वेशन पैकी हे रॉंग आहे आणि हे करेक्ट आहे. म्हणजे जर तुम्हाला मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूटला म्हणजे x2 ला रिलेट करायचं असेल तर डेल्टा पी ला डिवाइड करून पाहिजे, पी नॉटच पाहिजे. इथं पीएस डिवाइड करून चालणार नाही, की जे आपण इथं पीएस केले हे रॉंग आहे. पीएस च्या ठिकाणी मग पी नॉट लिहा. पी नॉट किती असेल? 0.8. इथं 0.8 होणार आणि हे 1/4 होणार 1/3 च्या ऐवजी. म्हणजे एक्स बी जर बघितलं तर 0.25. मोल फ्रॅक्शन ऑफ बी किती असेल? 0.25. बर, या दोन इक्वेशन मधला फरक कळला. डिवाइड बाय पी नॉट असेल तर इथे x2 ला ते रिलेट होणार आहे, पण इथं पीएस असेल तर ते x2 मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट बरोबर हे इक्वेशन येणार नाही. राईट डाऊन. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन नंबर 15. ओके, काय बघूया. an aqueous solution of glucose. आता ग्लुकोज म्हणजे तुमच्यासाठी सोल्यूट का सॉल्व्हंट? सोल्यूट. व्हेरी गुड. was prepared by dissolving 18 ग्रॅम ग्लुकोज. 18 ग्रॅम म्हणजे W2 असणार आहे, म्हणजे गिवन मास ऑफ सोल्यूट. आणि त्या ग्लुकोजचं पुढे राहिले इन 90 ग्रॅम ऑफ वॉटर. 90 ग्रॅम ऑफ वॉटर. वॉटर म्हणजे कोण रे? सॉल्व्हंट. सॉल्व्हंट साठी W1 किती आहे? 90 ग्रॅम. आता इथं असेल M2 आणि इथं असेल M1. ग्लुकोजचं मोलर मास सांगा. ग्लुकोज म्हणजे काय? C6H12O6 की ज्याचा आन्सर आहे 180 ग्रॅम. आणि मोलर मास ऑफ वॉटर हे आहे 18 ग्रॅम. बघा, काही मोलर मासेस असे असतात की जे पाठ केलं तर आपल्याला त्याचा फायदा होतो. जसं ग्लुकोजचा किती असतो? 180. शुक्रोजचा किती असतो? 342 ग्रॅम. हे दोघांचे तर पाठच करून ठेवा, कारण ते लेंथी कॅल्क्युलेशन्स होतात त्यांची कॅल्क्युलेट करण्यासाठी. परत रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर म्हणजे डेल्टा पी अपॉन पी नॉट इज इक्वल टू डब्ल्यू एम आणि एम डब्ल्यू. 2121 व्हॅल्यू पुट करा. W2 18 इंटू M1 18 डिवाइडेड बाय M2 180 आणि W1 90. बघा, 18 × 18 18 95 आणि 18 × 18 18 गुणिले 10 म्हणजे इथे किती झालं? परत 1/50 आणि 1/50 जर सॉल्व्ह केलं तर 0.02 येणार. म्हणजे डेल्टा पी अपॉन पी नॉट ची व्हॅल्यू किती आली? 0.02. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए.
ओके. ओके, क्वेश्चन नंबर 16 बघा. काय रिलेटिव्ह लोअरिंग इन द वेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन म्हणजे डेल्टा पी अपॉन पी नॉट. दिस इज युअर रिलेटिव्ह लोअरिंग इन द वेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन containing non-volatile solute is directly proportional to mole fraction of solute असतं का x2. हे कोणी सांगितलं? above statement is called as Raoult's law, so the correct option is C. आता राउट्स लॉ ची मदत घेतलेली आहे रे बाळांनो, म्हणून ते तसं आलेलं आहे. कशी तसं राउट्स लॉ ची मदत घेतली आपण तर बघा, डेल्टा पी अपॉन पी नॉट तुम्ही काय लिहिता रे, पी नॉट मायनस पी अपॉन पी नॉट असं लिहिता का नाही. त्याच्यामध्ये हे पी म्हणजे पीएस मीन्स वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन, आणि त्याच्या ठिकाणी तुम्ही वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन कंटेनिंग नॉन वोलेटाइल सोल्यूट ची व्हॅल्यू पुट केली कशी, पी नॉट मायनस पी नॉट x1 डिवाइडेड बाय पी नॉट. आता हे कुठून आलं तर फ्रॉम RAOULTS राउट्स लॉ, बरोबर ना. म्हणजे राउट्स लॉ फॉर अ सोल्युशन कंटेनिंग नॉन वोलेटाइल सोल्यूट काय असणार आहे, पी नॉट x1. आणि हे कॅल्क्युलेशन सॉल्व्ह करत गेलो तर डेल्टा पी अपॉन पी नॉट इज इक्वल टू x2 मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट, आणि म्हणून राउट्स लॉ ऑप्शन कसला सी करेक्ट असणार आहे. राईट डाऊन. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. क्वेश्चन नंबर 17 बघा काय क्वेश्चन आहे. The vapor pressure of benzene at a certain temperature is 640 mmHg. A non-volatile and a non-electrolyte. अतिशय महत्वाच्या आतापर्यंत बघा जेवढे काय आपण लोअरिंग इन वेपर प्रेशरचे प्रॉब्लेम सोडवले त्याच्यामध्ये जो काही नॉन व्होलाटाइल सोल्यूट होता, नॉन व्होलाटाइल सोल्यूट, तो जनरली आतापर्यंत कोण कोण होता माहिती आहे का, एकतर युरिया असेल, एकतर ग्लुकोज असेल, किंवा एकतर सुक्रोज, किंवा त्याचं तुम्हाला नाव दिलेलं नव्हतं. म्हणजे युरिया, ग्लुकोज आणि सुक्रोज हेच का आतापर्यंत आपल्याला एक्झामच्या रूपात किंवा क्वेश्चनच्या रूपात विचारलं, कारण हे तिघं पण कोण आहेत, हे तिघं पण नॉन इलेक्ट्रोलाइट्स आहेत, नॉन इलेक्ट्रोलाइट्स. परंतु जेव्हा आपण इलेक्ट्रोलाइट बद्दल डिस्कशन करणार आहे तेव्हा जर तुम्ही डेल्टा पी अपॉन पी नॉट इज इक्वल टू W2M1 डिवाइडेड बाय M2W1 हे जे काय फॉर्म्युला आहे इलेक्ट्रोलाइट साठी, हा फॉर्म्युला जर तुम्ही डायरेक्ट वापरला तर क्वेश्चन थोडासा म्हणजे जे काय फायनल आन्सर असेल ते थोडंसं आपलं रॉंग येणार. जर नॉन इलेक्ट्रोलाइट असेल, नॉन इलेक्ट्रोलाइट, तर त्याच्यासाठी हे इक्वेशन अगदी करेक्ट आहे, अगदी करेक्ट आहे. पण जर इलेक्ट्रोलाइट असेल तर त्याच्यासाठी इक्वेशन असं असणार आहे बाळांनो, डेल्टा पी अपॉन पी नॉट इज इक्वल टू व्हॅन ऑफ फॅक्टर इनटू W2 इंटू M1 डिवाइडेड बाय M2 इंटू W1. म्हणजे इलेक्ट्रोलाइटच्या केसमध्ये आपण वॅन्ट ऑफ फॅक्टर कुणी वॅन्ट ऑफ फॅक्टरने मल्टिप्लाय करणं गरजेचं आहे. मग आपण शिकलोय का वॅन्ट ऑफ फॅक्टर? अजून नाही शिकलो, ते पुढच्या कन्सेप्ट मध्ये येणार आहे. म्हणून जनरली आतापर्यंत तुम्हाला जे काय प्रॉब्लेम्स वगैरे दिलेले आहेत त्याच्यामध्ये जनरली नॉन इलेक्ट्रोलाइट बद्दल सगळे क्वेश्चन्स आहेत. ओके, मग क्वेश्चन मध्ये काय सांगितले, एक हे तुम्ही लिहून घेतलं असतील. बघा क्वेश्चन काय आपला, वेपर प्रेशर ऑफ बेंझिन. आता बेंझिन तुमच्यासाठी सॉल्व्हंट आहे बघा, बेंझिन इज युअर सॉल्व्हंट. आणि जे काय वॉटर असेल, वॉटर नाही, नॉन व्होलाटाइल सोल्यूट दिले का, नॉन व्होलाटाइल अँड नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूट की ज्याचं वेट दिले तुम्हाला 2.175 ग्रॅम इज ॲडेड टू 39.08 ग्रॅम ऑफ बेंझिन. आता एक काम करा, बेंझिन आणि जो काही नॉन व्होलाटाइल सोल्यूट आहे यांच्यासाठी पहिला काही व्हॅल्यू फिक्स करूया. नॉन व्होलाटाइल सोल्यूट कोणत्या कोणत्या व्हॅल्यू फिक्स करूया, याच्यासाठी W1, याच्यासाठी M1, याच्यासाठी W2 आणि याच्यासाठी M2. W1 मीन्स बेंझिनचं मास दिले का बघा बरं, दिले की 39.08 ग्रॅम बेंझिन, हे गिवन मास ऑफ बेंझिन आहे. आणि मोलर मास ऑफ बेंझिन 78 ग्रॅम. व्हेरी गुड. पुढं वेपर प्रेशर ऑफ बेंझिन म्हणजे पी नॉट ची व्हॅल्यू पण दिलेली आहे 640 mm. आणि गिवन मास ऑफ सोल्यूट 2.175 ग्रॅम, 2.17 ग्रॅम. आणि तर मोलर मास ऑफ सोल्यूट माहित नाही आपल्याला. वेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन, सोल्युशनचा प्रेशर किती आहे बघा, P
PS 600 mmI, म्हणजे सोल्युशनचा प्रेशर दिला 600. व्हॉट इज द मोलेक्युलर वेट ऑफ द सॉलिड सबस्टन्स. मग आपल्याकडे इक्वेशन आहे. कोणतं इक्वेशन आहे बघा. P0 मायनस PS अपॉन PS इज इक्वल टू W2 M1 आणि M2 W1. इथं P0 ने डिवाइड केलं नाही, इथं कोणी डिवाइड केलंय, इथं आपण PS ने डिवाइड केलंय. व्हॅल्यू पुट करा. P0 आहे 640 मायनस PS 600. आता PS किती आहे परत 600 इज इक्वल टू W2 2.175 इंटू M1 78 डिवाइडेड बाय M2 माहित नाही ते तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे इंटू W1 39.08. आता या सगळ्या इक्वेशन वरून तुम्हाला M2 मिळणार नाही. किती होणार बघा 40 डिवाइडेड बाय 600. 0 0 कॅन्सल करा. 4 1 4 आणि इथं 15 आलं म्हणजे हे 1/15 इज इक्वल टू 2.175 इंटू 78 डिवाइडेड बाय M2 इंटू 39.08. एक काम करूया ना 39.08 ला 39 कन्सिडर करूया. 39 is 131 39 इंटू किती होणार 2 होणार. आता जर हे सॉल्व्ह केलं तर किती होते बघा 15 इंटू 2 हे क्रॉस मल्टिप्लाय करा. M2 इंटू 1 M2 इज इक्वल टू 15 इंटू 2 येतो होणार बरोबर. क्रॉस करूया 15 इंटू 2.175 इंटू 2 डिवाइडेड बाय काय नाही आता 15 इंटू 30 इंटू 2.175 हे 30 मीन्स एक काम करूया इंटू 10 पॉवर 1 करू. डेसिमल पॉइंट इथला इथं घ्या 10 पॉवर 1 निघून जाणार. 3 ने मल्टिप्लाय करा 3 5 15 1 3 7 21 आणि 22 2 3 1 3 3 2 3 1 3 2 5 आणि 3 2 6 65.25 आन्सर येते का बघा 65.25. कोणता आन्सर करेक्ट असेल. सो करेक्ट आन्सर इज सी. कारण आपण 65 च्या क्लोज असलेला आन्सर शोधणार. 65 च्या क्लोज एकच आहे बघा 69 आहे. ओके समझ में आया होगा. हाँ एकच मिनिट जरा मार्कर मध्ये इंक भरूया. हा क्वेश्चन नंबर 17 झालेला आहे. क्वेश्चन नंबर 18 बघा. 18 बघा काय. विच वन ऑफ द फॉलोइंग इज द एक्सप्रेशन ऑफ राउट्स लॉ. राउट्स लॉ चं एक्सप्रेशन कसं असणार आहे तर बघा राउट्स लॉ म्हणजे डेल्टा P अपॉन P0 इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. हे राउट्स लॉ चं एक्सप्रेशन आहे. म्हणजे आपण हे जे काही इक्वेशन डिराइव्ह केलेलं आहे ते राउट्स लॉ च्या मदतीने फाइंड केलेलं आहे. डेल्टा P म्हणजे काय P0 मायनस PS डिवाइडेड बाय P0 इज इक्वल टू x2. x2 मीन्स नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट N2 अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्लस N1 असं इक्वेशन लिहितो ना. पण एक काम करूया त्यांनी काय केलंय स्मॉल n नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट साठी वापरलाय. कॅपिटल N नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट साठी आहे. PS म्हणजे वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन आणि वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट मीन्स ओनली P आहे. ओनली P मायनस PS डिवाइडेड बाय PS इज इक्वल टू N2. N2 मीन्स नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट स्मॉल n डिवाइडेड बाय स्मॉल n प्लस कॅपिटल N. मग असा आन्सर तुमचं कोणता आहे का ऑप्शन नंबर P मायनस PS अपॉन P. ऑप्शन नंबर A करेक्ट आन्सर कुठला असणार आहे ऑप्शन A. सॉरी इथं P0 आहे. P0 च्या ठिकाणी फक्त P घ्या. क्वेश्चन नंबर 19 बघा. 19 काय सांगितलेलं आहे 60 ग्रॅम ऑफ युरिया की ज्याचं मोलिक्युलर मास दिलेला आहे वॉज डिझॉल्व्ड इन 9.9 मोल्स ऑफ वॉटर. इट्स अ वेपर प्रेशर ऑफ प्युअर वॉटर इज अ P0 वेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन. असा क्वेश्चन आहे. आता हेच इक्वेशन इकडे घ्या ना कोणतं डेल्टा P अपॉन P0 इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. ओके मग डेल्टा P म्हणजे काय P0 मायनस PS अपॉन P0 इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट म्हणजे काय
N2 अपॉन N1 प्लस N2 असं घेऊया का? व्हेरी गुड. आता एक काम करा, काय सांगितले त्यांनी 60 ग्रॅम ऑफ युरिया की ज्याचं मोलेक्युलर मास दिले 60 दिले, म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ युरिया किती असेल सांगा. नंबर ऑफ मोल्स ऑफ युरिया गिवन मास 60, मोलर मास 60, हे आलं 1. आणि N1 मीन्स नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट की जे वॉटरचं 9.9 मोल दिलेला आहे का? ओके, म्हणजे N1 आणि N2 ची व्हॅल्यू फिक्स झालेली. परत सांगितलंय वेपर प्रेशर ऑफ प्युअर वॉटर P0 की जे आता घेतलेलं आहे. मग वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन म्हणजे PS. वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन म्हणजे PS इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, असा क्वेश्चन आहे. सॉल्व्ह करूया. P0 मायनस PS अपॉन P0 इज इक्वल टू N2 किती आहे? 1 अपॉन 1 प्लस 9.9. ओके, 6 ग्रॅम दिले का? जरा चेक करा आन्सर मध्ये, क्वेश्चन मध्ये 60 ग्रॅम ऑफ युरिया. 60 ग्रॅम ठिकाणी 6 ग्रॅम करा बघा. 6 ग्रॅम केलं तर हे आन्सर किती येणार? 0.1. थोडंसं आन्सर आपलं रॉंग होणार. एमसीक्यूच्या म्हणजे डीपी मध्ये इथे 6 ग्रॅम करा. युरियाचं गिवन मास किती असेल? 6 ग्रॅम. हे किती होणार बघा? 0.1. हे पण 0.1. म्हणजे किती आलं बघा आता हे सगळं. तर हे तुम्ही सॉल्व्ह केलं तर 0.01 येणार. ओके, मग हे P0 इकडे डिवाइड करा, म्हणजे P0 अपॉन P0 इज मायनस PS अपॉन P0 इज इक्वल टू 0.01. म्हणजे 1 मायनस PS अपॉन P0 इज इक्वल टू 0.01. ओके, थोडंसं रिअरेंज करूया. कसं करणार रिअरेंज? हे मायनसची टर्म तिकडे आणि ही टर्म इकडे घ्या, म्हणजे 1.01 होणार इज इक्वल टू PS अपॉन P0. एक काम करूया, P0 इकडे येणार मल्टिप्लाय P0 इंटू 1.01 इज इक्वल टू PS. असं इक्वेशन असेल का? कोणता ऑप्शन आहे बघा? आता या इक्वेशन मध्ये काय केलंय आपण, थोडंसं बारकाईने व्यवस्थित जर बघितलं तर 19 मध्ये वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन, वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन म्हणजे PS ची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला. ओके, जरा बघा व्यवस्थित बघा. वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन म्हणजे PS ची जर व्हॅल्यू पाहिजे असेल तर इथं डिवाइड बाय P0 नको, PS च करा. म्हणजे आता इथं कसं होणार? हे PS इकडे येणार, P0 मायनस PS आणि इथं 1 राहणार. ओके, मग आता हे -1 किंवा एक काम करूया, हे -1 जर प्लेट गेलं तर +1 झालं, म्हणजे P0 अपॉन PS इज इक्वल टू 1.01. आता तुम्हाला PS ची व्हॅल्यू पाहिजे. कोणाची पाहिजे? PS ची ना. मग ते PS ला इकडे घ्या. Therefore P0 अपॉन 1.01 इज इक्वल टू PS. मग हे जे PS आन्सर असणार आहे ते P0 ला काहीतरी एका नंबरने आपण इथं मल्टिप्लाय करणार, कारण हे जे आपण आन्सर सॉल्व्ह केलं तर पण ते ऑलमोस्ट 1 च्या जवळच असणार ना, कारण इथं कसं आहे बघा 1 अपॉन 1.01 आहे. 1 अपॉन 1 म्हणजे ऑलमोस्ट क्लोज टू 1. कोणता असा ऑप्शन दिसतोय का? 1.10 म्हणजे ते जरा थोडंसं मोठं आहे सेकंड ऑप्शन मध्ये. सी मध्ये 0.90 हे पण जरा लोएस्ट व्हॅल्यू आहे. डी बघा लास्ट 0.99 म्हणजे काय? 0.99 म्हणजे ऑलमोस्ट क्लोज टू 1 आहे ना. 1 अपॉन 1.0 म्हणजे सो द करेक्ट आन्सर कुठला असणार आहे आपला? डी असेल, डी. ओके, तर हे आहे आपले डीपीपीचं आन्सर सोल्युशन्स. याच्यामध्ये आपण 19th क्वेश्चन पर्यंत आलेलो आहे. याच्यानंतरचे जे काही क्वेश्चन्स असतील ते तुम्हाला होमवर्क असेल, कारण आता ज्या पद्धतीने आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह केले सेम त्याच फॉर्मॅटने तुम्ही हे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करा. तुम्हाला जे काही सुरुवातीला फॉर्म्युले वगैरे लिहून दिलेले आहेत ते सगळे फॉर्म्युले तुम्ही आहेत तेच तिथं अप्लाय करायचे आहेत. फक्त तुम्हाला 1-2 फॉर्म्युल्यामध्ये कन्फ्युजन होत असेल, ते 2 फॉर्म्युले कोणते तर ते पहिल्यांदा मी सांगतो बघा. डेल्टा P अपॉन P0 इज इक्वल टू x2 आणि डेल्टा P अपॉन PS इज इक्वल टू x2. या दोघांच्या मध्ये जर बघितलं तर मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट हा फक्त आणि फक्त रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशरला रिलेट होतो. म्हणजे इथं डिवाइड बाय जर P0 असेल तर हे इक्वेशन करेक्ट आहे, पण डिवाइड बाय हे PS असेल आणि तुम्ही इथं x2 लिहिलं तर हे आन्सर थोडंसं रॉंग आहे. हेच इक्वेशन तुम्ही वापरून सगळं सॉल्व्ह करा. ठीक आहे, तर ह्या 2 इक्वेशन मध्ये अजिबात इथून पुढे कन्फ्युजन होतं कामा नये. आणि या इक्वेशन मध्ये आपण इथं PS नच का डिवाइड केलं? कारण सोल्युशनचा वेपर प्रेशर पाहिजे होता म्हणून PS ने डिवाइड केले.
काही गोष्टी असतात बारीक सारीक त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत आणि मग तुम्हाला एमसीक्यू सॉल्व्ह करायचे आहेत. आय होप तुम्हाला हे सगळं समजलं असेल. नसेल समजलं तर परत एकदा तुमचे फॉर्म्युले चांगले परफेक्ट बनवा आणि मग एमसीक्यू सॉल्व्ह करण्यासाठी घ्या. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला मग आपण नेक्स्ट कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिस्कस करूया की ज्याचं नाव आहे इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. थँक्यू. 1.5 तास लेक्चर झालं असतं.